परिस्थितीला बघून आम्हाला आम्हाला तिकडनं यावंसं वाटत नव्हतं, पण आमच्याकडे जे काही आणि कार्यामध्ये आपला काय वाटा आहे? धार्मिक कार्यामध्ये आपलं साईबाबांच्या जे काय पादुका आहेत आम्ही त्या दर म्हणजे 5 वर्ष आम्ही तो कार्यक्रम केला. आणि जसं मी मागाशी बोललो की तुम्ही 6 थर सुद्धा विदाऊट सीडी म्हणजे स्कॉटनी लावतात. ही गोष्ट आहे, कारण की ह्या एज मध्ये सुद्धा तुम्ही दहीहंडी खेळताय. तुम्ही सर्वात पहिली दहीहंडी म्हणजे कधी चालू केली होती खेळायला? त्या टायमाला काठी घेऊन उभे राहायचे, फिरून फिरून ते नाचत नाचत ते पहिल्यासारखे ते हातामध्ये झेंडे वगैरे घेऊन खालूबाजा घेऊन ते नाचत आहे, गोविंदा रे गोपाळा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी विशाल संघारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या बोल गोविंदा एक संवाद मनाशी या पॉडकास्ट मध्ये. आणि आज मी आलेलो आहे नालासोपारा वेस्ट मधील निळेगाव येथील गावदेवी गोविंदा पथकाला भेटायला. आणि हे पथक सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सुद्धा अव्वल आहे. त्यांचा मोलाचा वाटा आहे या सर्व गोष्टींमध्ये आणि खूप सारे रेकॉर्ड या पथकाने आपल्या स्वतःच्या नावावरती केलेले आहेत. लिटरली विदाऊट सीडीने सुद्धा हे पथक थर लावतं. 6 थरांचा विक्रम यांनी केलेला आहे विदाऊट सीडीने थर लावण्याचा. आणि आज आपण त्यांना भेट द्यायला आलेलो आहे. त्यांचे प्रशिक्षक आणि त्यांचे कर्णधार आपल्याकडे उपस्थित आहेत. सर्वात तुमच्या दोघांचं आमच्या पॉडकास्ट मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आणि तुमच्या दोघांना पण थँक्यू की तुम्ही मोलातला वेळ काढून तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर सर, मला तुम्हाला विचारायचं सर्वात पहिलं तर आपलं नाव सांगा तुम्ही. माझं नाव रमेश राजाराम गुरव. आणि दादा आपलं नाव? जितेंद्र सुरेश पाटील, आपला या मंडळाचा अध्यक्ष आपण. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपल्या पथकाची स्थापना किती साली झाली? 2010 ला. आणि किती संख्या होती आपल्या पथकाची, आपल्या पोरांची पथकामध्ये? त्यावेळी 70-80 मुलं होती. 70 ते 80 मुलं पहिल्या वेळी. आणि 70 ते 80 पोरांना घेऊन आपण पथक चालू केलं. त्याच्यानंतर मग आता पथकाची संख्या काय पोरांची? 180 ते 200 आहे. 180 ते 200च्या आसपास. सरावाला असतात. सरावाला 180-200. सरावाला फक्त 180 पोरं? सरावाला 120-140 असतात. आणि सोबत आमच्या 200 ते 250 मुलांच्या वर असतात सोबत दहीहंडीच्या दिवशी. क्या बात आहे. प्रॅक्टिसला 120-140चा क्राऊड गावदेवी गोविंदा पथकाचा आणि दहीहंडीच्या दिवशी वेगळा. मला अजूनही विचारायचं आहे, आपण जे आता जसं मी म्हटलं की सामाजिक धार्मिक कार्यामध्ये आपलं पथक खूप पुढे आहे, आपल्या पथकाचा मोलाचा वाटा आहे. तर असं काय काय अजून सामाजिक कार्य आपल्या पथकातर्फे घडवलं जातं, केलं जातं? पहिलं मोठं कार्य आम्ही केलेलं चिपळूण पूरग्रस्त होते. तिथे आम्ही सगळं धान्य, कपडे, पाण्याची वॉटर बॉटल हे सगळं इकडनं आम्ही 6 टनाचा ट्रक भरून घेऊन गेलो होतो. आणि तेवढं तिकडे वाटप करून रात्रीचे दिवस करून तिकडे 2 दिवसांनी आम्ही इकडे मुंबईत परत आलो. म्हणजे तिकडे 2 दिवस वाटलं सर्वांना आणि मग इकडे आले. परिस्थिती तशी होती की ती आम्हाला पाण्यातनं जावं लागत होतं ज्याच्या त्याच्या घरी, जे काय धान्य किंवा काय वाटप करण्याकरता. तर त्या परिस्थितीला बघून आम्हाला तिकडनं यावंसं वाटत नव्हतं, पण आमच्याकडे जे काय धान्य जे काय होतं ते सगळं संपवलं, तिकडे वाटप केलं आणि मग मुंबई गाठलेली आम्ही 2 दिवस. तिकडे धान्य वाटप केलं. तसंच परत दुसरी फेरी गेली आम्ही, शालेय साहित्य वाटप केलं आम्ही तिकडे. परत आमचं मोखाड्याला दुर्गम भाग आहे, तिकडे आपण डॉक्टर, परत मेडिकल विथ सगळं त्यांना जे काय मदत लागते आपण तर करत असतो. आणि आपले एक वृद्धाश्रम आहे साईधाम म्हणून, आणि एक आपले आश्रमशाळा आहे साई म्हणून, त्यांना आपण आर्थिक मदत आपली चालूच असतं नेहमी. आणि धार्मिक कार्यामध्ये आपला काय वाटा आहे? धार्मिक कार्यामध्ये आपलं साईबाबांच्या जे काय पादुका आहेत आम्ही त्या दर म्हणजे 5 वर्ष आम्ही तो कार्यक्रम केला. आणि भंडारा. त्याच्यानंतर आम्ही आता साई पालखी चालू केली, की आता आम्ही झालं 7 वर्ष झाले आम्ही ते साई पालखी चालू केली. ते पण कार्य आमचं चालू आहे नियमितपणे. दरवर्षी होती साई पालखी. म्हणजे दहीहंडीच्या विरुद्ध हा जो गावदेवीचा जो गोविंद आहे तो वर्षाच्या अख्खे 12 महिने आपलं काम करत असतो. म्हणजे दहीहंडी तर दहीहंडी, पण तो गोरगरिबांच्या सुद्धा मदतीला तो गोविंद धावतो असं म्हणणार काहीच बरोबर. आमचं जे काय 12ही महिने चालूच असते असं विषय. दादा, मला अजून एक विचारायचं आहे. बोला ना. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही प्रशिक्षक आहात आपल्या गावदेवी गोविंदा पथकाचे. आपण सर्वात पहिले
किती साली थर लावले होते सर्वात पहिले तर? पहिल्याच वर्षी आम्ही 5 थर लावले होते. स्कॉटने आणि की नाही, सीडीने? शिडीने. आणि त्याच्यानंतर आणि दुस- सर्वात मोठा विक्रम कधी रचलात? बस दुसऱ्याच वर्षी आम्ही वसईला पवार काकांच्या इथे 7 थर लावलेले. म्हणजे पहिल्या वर्षी 5 आणि दुसऱ्याच वर्षी डायरेक्ट 7. 7 थर लावले. आणि तो जो विक्रम आहे, आपण जसं मी मागाशी बोललो की तुम्ही 6 थर सुद्धा विदाऊट सीडी म्हणजे स्कॉटनी लावतात, हा, तो तुम्ही पहिला विक्रम कुठे केलात? पहिला विक्रम आम्ही माझगावला केला, ताडवाडीत. माझगाव ताडवाडीला हा. 6 थर लावून विदाऊट स्कॉटनी. स्कॉटनी हा. 6 थर लावले. 6 थर लावून उतरवले स्कॉटनी, माझगाव आणि ताडवाडी. अजून काय काय रेकॉर्ड आहे तुमच्या नावावरती? 7 थर फिरवले ना उमरखाडीला. म्हणजे नक्की काय आहे त्या मागची स्टोरी मला ऐकायला पुरा आवडेल. थर आहे ना गोल फिरवला. 7 थर पूर्ण सर्कल, हा. पूर्ण राऊंड, पूर्ण फिरले फिरवलेलं आहे. आणि ते पण उतरले सुद्धा. उमरगाडी आहे, मुंबईची उमरगाडी आहे ना. उमरगाडी, हो. हा. तिथे फिरवले 7 थर. आणि 6 थर माझगाव ताडवाडीच्या श्री दत्त गोविंदा पथक अजून एक मंडळ आहे तिथे, ते नारळी पौर्णिमेला सराव घेतात. त्या तिथे आम्ही 6 थर आम्ही स्कॉटवर तिथे पण उभे केले. पहिल्यांदा तिथे उभे केले आणि नंतर 7 थर तिथे फिरवले. त्याच्यानंतर 100 वर्ष चिंचपोकीच्या गणपतीला आगमन होतं, तिथे 6 थर आम्ही गोल फिरवलेले आणि सलामी दिली. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे असं की तुमचं एज बघून असं म्हणजे सर्वांना प्रेरणा येणारी गोष्ट आहे, कारण की ह्या एज मध्ये सुद्धा तुम्ही दहीहंडी खेळताय. तुम्ही सर्वात पहिली दहीहंडी म्हणजे कधी चालू केली होती खेळायला? मी माझ्या स्वतःच्या हो. वयात हो. 16-17 वर्षाचा असताना बंड्या मारुतीतना. कोणत्या ग्रुपमध्ये, पथकामध्ये? बंड्या मारुती, बंड्या मारुती. दिला रोड. अच्छा, तुम्ही त्यांच्यामधून पहिली तुम्ही सुरुवात केली. कुठे लहान असायच्यात असतो. तेव्हा? तेव्हा मी लोअर पॉईंट सरमिल गलीत राहत होतो. आणि कुठल्या थराला असायचात? दुसऱ्या शिडीला होता. शिर्डीला असायचात. मग तिकडे किती वर्ष तुम्ही खेळलात दहीहंडी? 4-5 वर्ष खेळलो. 4-5 वर्ष तिकडे दहीहंडी तुमची खेळलात. त्याने ते जिथे गुरु होते शिकवणारे, कोण? आता नाव लक्षात नाही माझ्या, पण त्या टायमाला काठी घेऊन उभे राहायचे. जो सराव करून घ्यायचे ना, म्हणजे इतका स्ट्रिक्टने घ्यायचे ना. आणि त्या टायमाला मुलांना घेऊन जायला यायला ट्रक नव्हते, बस नव्हते, काय नव्हते. हातात साखळी धरायची आणि दादर वगैरे या साईडला फिरून ते नाचत ते पहिल्यासारखे ते हातामध्ये झेंडे वगैरे घेऊन, खालूबाजा घेऊन ते नाचत आहे, गोविंदा रे गोपाळा असं करते. आणि ती ऍक्च्युली खरं बघायला गेली तर तीच मजा होती. ते तिकडे तेव्हा त्या टायमाला. किती साली असं हे सर्व व्हायचं? आता माझं वय तेव्हा बोललो ना 15-16 वर्ष. म्हणजे 18 साली? नाही, माझं आता माझं 66 आहे. म्हणजे 19. काय 1900 किती साली? आता लक्षात नाही माझ्या. दादा, मला तुला विचारायचं आहे. 75-76च्या दरम्यान. 75-76च्या दरम्यान, म्हणजे 1975-76 ला. नाही, तो दौरच काहीतरी वेगळा होता. दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती साली दहीहंडी चालू केली? 2005. 2005. तेव्हा तुम्ही कुठल्या थराला होता? साई दत्त मध्ये होतो आम्ही. तेव्हा मी खालीच बेसलाच होतो. आता पण बेसलाच आहे. आपल्या गावडीमध्ये आता पण बेसलात? आता पण बेसलाच आहे. आणि तुम्ही 2005 ला तुम्ही सर्वात पहिली सुरुवात केली आपल्या दहीहंडी खेळण्याची. दहीहंडी खायला. काय कसा होता तो अनुभव जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गेलात? खूप अनुभव चांगला होता. हा. असा म्हणजे खेळण्यात एक आपण बोलतो ना, आपण ती दहीहंडी खेळतोय, खेळण्याच्या मागे काय, दहीहंडी खेळतोय पण आपलं सामाजिक कार्य बोला आणि त्यांची मुलांची जे काही सहकार्य लाभायचे, म्हणजे आज अडीअडचणीला कुठे काय झालं तर आपण एक फोन करतो, बाबा असं असं झालंय, असं आपलं ते एक मित्र वर्ग वाढत गेला त्यावर. आणि तशी तशी पोरं वाढत गेली. मग आम्ही 2010 ला ही स्थापना केली, गावदेवीची पोरं वाढून. आणि मग तुम्हाला हा क्रेज कुठून आला हंडीचा जास्त करून? म्हणजे आता आपल्याला तुम्ही 2005 ला तुम्ही जसे म्हटलं की तुम्ही खेळता, फक्त आम्ही 2005 ला बाहेर गावातून फक्त आम्ही 5 मुलं जायची. कुठे? बाहेर. अच्छा. त्याच्यानंतर आमचं बघून एक थोडं आम्हाला बघून वाढत गेली. एक 5 वर्ष चालू झालं ते. मग चालू झालं, मग आम्ही एक विचार केला, एक गावदेवीचं आपलं मंदिर आहे. मग आम्ही संकल्पना मांडली की आपण गावातून का करू शकत, आपण एवढे वाढलेत तर. आम्ही मग 2010 ला काकांना भेटले, ती संकल्पना घेतली, ते तसं श्रीफळ वाढून मग आम्ही 2010 ला जी सुरुवात केली, ती आज 17 वर्ष ती परंपरा आमची चालू आहे.
सर मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं की आता 2010 पासून ते 2026 पर्यंत तुम्ही जे आलात, तुमची जी जर्नी आहे 17 वर्षात आपल्या पथकाला झाली, ह्यामध्ये तुम्हाला खूप अनुभव आले असतील, म्हणजे चांगले सुद्धा आले, वाईट सुद्धा प्रसंग घडले. तर असा एखादा प्रसंग आहे का जो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही तो प्रसंग? चांगलेच प्रसंग मिळाले. वाईट कधीच आम्हाला प्रसंग आले नाही किंवा कोणता थर माझा कधी अजूनपर्यंत पडला नाही की कोणता मुलगा जखमी झालेला नाही आजपर्यंत. असा चांगला कुठला अनुभव आहे जो तुम्ही कधीच विसरणार नाही चांगला? 7 थर फिरवलेल्या आणि 6 थर स्कॉटवर 17 मुलांमध्ये लावलेला कणकवलीला. ते जेव्हा 7 थर जेव्हा लागले आणि फिरले तेव्हा तुमचा आनंद कुठे होता, म्हणजे आनंद कसा होता आनंद तुमचा कुठे तो? नव्हता, छाती धडधडत होती. साहजिक आहे, पण माप खाली खूप होता त्यामुळे थोडी भीती कमी झाली आणि फिरवल्यावर उतरले तेव्हा मग मी त्या धरती मातेला डोकं टेकलं आणि उभा राहिलो. मग आता संकल्पना आहे का 8 थरांची? 18ची लागून प्रयत्न करून उतरवलेत पण आम्ही. मग पण तो ते जो प्रसंग कसा होता तुमचा जेव्हा तो आपले 8 लागले? किती साली लागले आपले 8? तरी 4-5 वर्ष झाली. म्हणजे आचोळे रोड 2000 किती साली लागले असेल? 19-18. हा पहिले 8 थर आपले कधी लावले आपण? लावले ना, उभं राहतानाच पडले. म्हणजे संपूर्ण सक्सेस नाही झाले 8? सक्सेस नाही झाले. तरी मला वाटतं आता 2026 आहे ना, हा, तर 2020च्या दरम्यान 19-20च्या दरम्यान ट्राय घेतली होती 8ची पण हा, ते केलं. लागले नव्हते. हा. मग या वर्षी लावणार 8? काय मुलांची जिद्द ही कधी कुठे फटकरून उभं होते ते सांगता ते येत नाही. सांगता येत नाही. हा, कारण सांगतो की जेव्हा 7 तर आम्ही फिरवले ना तेव्हा मला पण वाटलं तर मी फक्त 6 तरच फिरवा बोललो होतो. पण मुलांनी जिद्द सोडली नाही, काका आम्ही उभे राहणार, 7 लावूनच फिरवणार. ही जिद्द त्यांनी धरली आणि बस देवाला प्रार्थना केली, बाबा चला लावा, आणि सक्सेस झालो. आणि ते 7 थर फिरवले. फिरवले. आजही उमरखाडी, आजही आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि उमरखाडीत आजही आमचा फोटो आहे तिथे फिरवलेला. क्या व्हिडिओ बात आहे. आहे. 7 थर लावून फिरवणं म्हणजे ऑलमोस्ट मला तर असं वाटतं की पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अजून कोणी केलं नाहीये, 7 थर लावून फिरवले नाहीयेत. आता ते मी काय बोलू शकत नाही त्याबद्दल. ऍक्च्युली अजून असे व्हिडिओ तर आले नाहीयेत की कोणी 7 थर लावून फिरवलेत, है ना? आणि आपल्याला किताब पण आता भेटलाय. पालघर जिल्ह्याचा तिथे आहे ना, त्या टायमाला जे लावले आणि फिरवले ना, त्या टायमाला कोणतं तरी एक दुष्काळाचं वगैरे काहीतरी हे होतं आणि त्या टायमाला तिथे जय जवान पण होते आलेले, अच्छा. ढवळे वगैरे सगळे होते. आणि त्यांनी पण आम्हाला तिथेच डिक्लेअर केलं की हा पथक पालघर जिल्ह्याचा राजा. म्हणजे आपल्याला किताब भेटलेला आहे पालघर जिल्ह्याचा राजा. हा. त्या तिथेच त्यांनी दिला. आणि क्या बात आहे. आणि त्यांच्या समोर परत आम्ही दुष्काळ ते इकडे आलेले नालासोपाऱ्याला, आणि तिथे परत मी 7 स्कॉटवर लावले. परत तिथे डेव्हिड सरांनी मला स्टेजवर बोलवून घेतलं आणि परत तिथे बोलले, सगळ्यांसमोर सांगितलं की हाच पालघर जिल्ह्याचा राजा आहे खरा. असं त्यांनी तिथे परत क्या बात आहे. खूप मस्त. म्हणजे ह्या पथकाकडनं खूप सारं शिकण्यासारखं आहे. आहे. तर शिकण्यासारखे मुलं जी माझ्या संपर्कातली होती ते आज मोठी झालीत. काही वरचे एक्के पण खाली खाली येऊन थरात यायला लागलेत. पण काय असतं, आज नवीन मुलगा वरती पाठवायचा, आजच्या वेळेला त्यांच्या आई वडिलांकडनं सुद्धा एक रिस्पॉन्स मिळाला पाहिजे की बाबा आहोत आम्ही. अजूनपर्यंत कसली असली घटना घडलेली नाही. त्यामुळे इकडचे जी काही मुलांचे आई वडील आहेत ना, तेवढा विश्वास आमच्यावर ठेवतात, मंडळावर ठेवतात की हे पथक कधी कुठे पडून जखमी होऊन आलेलं नाहीये. त्यामुळे ना इकडे कोणत्याही मुलांना आहे ना आई वडील पाठवायला विरोध करत नाही. मला अजून एक प्रश्न विचारायचा आता. आपलं जे नालासोपारा पालघर जिल्ह्यामध्ये आता कॉम्पिटिशन होणार आहे, क्षितिज उत्सव, त्यामध्ये आपल्या पथकाने पार्टिसिपेट केलंय. आता काय माहितीये, त्याची तयारी कशी चालू आहे? आता चालूच आहे. मग कशी चालू आहे त्याची तयारी? करू ना. गेल्या वर्षी कदाचित 2 वर्ष कदाचित आपण टॉप 16 ला होतात किंवा टॉप 32 मध्ये आपण बाहेर गेला होतात आय थिंक. बरोबर. गेल्या वर्षी बरोबर. तर या वर्षी काय योजना असेल? या वर्षी टॉप 16 मध्ये जायचं? काय माहितीये, सराव हा महत्वाचा आहे.
आणि मुलांची जिद्द आहे की 8 लावायचे. आता विषय असा वाटतो की मुलांची डोक्यामध्ये काय भरलंय, कसं काय करायचं. कॉम्पिटिशन का स्वप्न? बरोबर. काय पूर्ण करायचं? कॉम्पिटिशन जिंकायचं का आपलं राहिलेलं अर्धवट स्वप्न पूर्ण करायचं? तुमच्या मनामध्ये काय, कॉम्पिटिशन का स्वप्न? आता जर तुम्हाला दोन गोष्टी दिल्या की सर कॉम्पिटिशन का स्वप्न, तर तुम्ही काय निवडाल? काय माहितीये, माझं स्वप्न आहे 8 थर लावायचे. म्हणजे तुम्ही स्वप्न निवडाल. दादा, मला तुम्हाला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा, तुम्ही काय निवडाल, कॉम्पिटिशन का स्वप्न? कारण की कॉम्पिटिशन मध्ये गेल्या 2 वर्षापासून आपण बाहेर जातोय, प्लस आपल्याला किताब सुद्धा आहे की पालघर जिल्ह्याचा राजा, आणि हा राजा गेल्या 2 वर्षापासून क्वालिफिकेशन राऊंड मधूनच बाहेर जातोय, तर या वर्षी संधी आहे, तर मग काय निवडायचं, कॉम्पिटिशन का स्वप्न? आम्ही स्वप्न निवडायचं निश्चित केलेलं आहे, कारण का आम्ही कॉम्पिटिशन खेळणार, पण यावर्षी आम्हाला आमचं जे पालघरच्या किताबाचे नाव आहे ते नाव टिकवायचं आहे, त्यासाठी आम्ही स्वप्न निवडतोय. म्हणजे या वर्षी 8 थर गावदेवीवाले लावणार, हे कन्फर्म? कन्फर्म आहे. हेच आमची जिद्द घेऊन चाललोय आम्ही, आणि त्यासाठी आम्ही प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त भर देतोय. म्हणजे यावर्षी कॉम्पिटिशन कमी आणि तुम्ही स्वतःचं स्वप्न स्वतःचं पूर्ण स्वप्न करण्यामध्ये जास्त करण्यासाठी- लागलेला आहे. हा, म्हणजे यावर्षी सर मला तुम्हाला विचारायचं, यावर्षी आपलं पथक कन्फर्म 8 थर लावणार का? 8 थर लावण्याचा मानस धरलेला आहे सगळ्या बाळगोपाळांनी. तर त्यामुळे मला तर त्या मुलांच्यावर म्हणजे जिद्द आहे त्यांच्यात, ते कॉन्फिडन्स आहे आणि ते लावून उतरतील. हा, काय माहितीये, आम्ही तिकडे जास्त लक्ष का नाही घालत आहे की आम्ही असोसिएशनवरच आहोत. अतुल आहे, मी आहे, तर तिथेही आम्हाला लक्ष घालावं लागतं. गेल्या वर्षी काही आम्हाला लक्ष घालता आलं नाही, तर त्यामुळे आम्ही मग विचार केलेला आहे तळ्यात मळ्यात तिकडचा. सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आमच्यापेक्षा वयाने खूप म्हणजे खूप तुम्हाला अनुभव आहे या सर्व दहीहंडीमध्ये, तर असं खूप जागेचा आपण होतं की काही प्रशिक्षक स्ट्रिक यासाठी होत नाहीत की पोरांना वाईट वाटेल, पोरांना काही बोललं तर पोरं रागवतील, पोरांना काही वाईट, पण तुमच्या काळामध्ये जे प्रशिक्षक होते त्यांना ह्याबद्दल कशाचीच भीती नव्हती, आणि तेव्हाची पोरं पण अशी होती की अरे गुरु आहे, मारणार बोलणार. पण आता असं झालंय की गुरु सुद्धा हा एखाद्या मित्रासारखा व्हायला लागला आता दहीहंडी क्षेत्रामध्ये आपल्या. पण तुम्हाला असं काय सांगणं आहे आजच्या पोरांना की जेव्हा प्रशिक्षक तुम्हाला ओरडतो, बोलतो, तेव्हा काही काही असे पोरं आहेत जी राग रुसवा धरतात, आमचा प्रशिक्षक आम्हाला बोलला, एवढ्या पोरांसमोर आम्हाला मारलं, आम्हाला शिवी दिली. तुमच्या काळचे प्रशिक्षक कसे होते आणि आजच्या काळचा प्रशिक्षक कसा आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? आता आमच्या काळातले प्रशिक्षकांच्या बद्दल मी बोललो, काठी घेऊन उभे राहायचे. तो म्हणजे ती जी ही होती ना, धाक, धाक, भीती. हा, ती म्हणजे एक आपल्या वडीलधारी गुरु आहेत त्यांच्यानी ते तसं वागावं लागायचं. आणि आजच्या तारखेला मी जे मुलांना प्रशिक्षक देतो, शिकवतो, मी आपल्या ह्या जेवढी मुलं आहेत त्यांना मुलांना मी कधीच हे नाही केलं, अपमानसारखं नाही करत. त्यांना मित्रासारखाच मी बोलतो, मित्रासारखाच वागवतो. नाही नाही, ऍक्च्युली कसं असतं की एखादा प्रशिक्षक जेव्हा काही चुकलं असेल किंवा काही असेल, तर आपण जर एखाद्या खेळाडूला आपण ओरडलो तर तो ती गोष्ट मनावर घेतो, तर हे चुकीचं आहे का बरोबर आहे? काय माहितीये, त्याच्या मनावर आहे की मला का ओरडले प्रशिक्षक, काका मला का ओरडले, मी कुठे चुकलोय का. मग त्यासाठी मग 2 मुलांना घेऊन बोलून घेतो आणि मग त्याला विचारतो, काय बाबा असं का मी तुला ओरडलो, आज तुला त्याचा जाणीव आहे का कशी. तर नाही, मग म्हटलं तू असाच चुकलास म्हणून तुला ओरडलो. आपल्या ही चूक नाही झाली पाहिजे, अच्छा कारण तू एक जर चुकलास तर थर पुरा खाली कोसळतो. अच्छा आणि त्यात कोसळल्यावर किती जणांना झटका फटका भेटेल त्याची गॅरंटी नसते. हो, म्हणून ते सावधगिरीने तू चढ, उभा राहा. आम्ही तुला ट्रेनिंग देतोय, कशासाठी देतोय की कोणताही आपला थर आजपर्यंत पडलाय नाही तर पडला नाही पाहिजे. तो सरावाला असू दे किंवा थर लावताना बाहेर निघू त्या दिवशी, हा एक आपला रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्ड तसाच राहिला पाहिजे. आणि अजूनपर्यंत तो रेकॉर्ड तुटलेला नाही. कधी फक्त 8 थर लावले तेव्हाच पडलेले आहोत, बाकी अजूनपर्यंत आमचा थर कधीही पडलेला नाही. कुठल्याही पथकाला विचारावं, गावदेवी गोविंदा पथक 7 थर लावून पडले का,
धावून उतरवतोय आम्ही. हा, ही आमची खाती आहे. मला दादा तुम्हाला अजून एक सर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही बघितलं असाल की आपले 90s जमान्यापासून तर 2026 पर्यंत खूप गाणी आली दहीहंडीची. त्यातलं तुमचं आवडतं एखादं गाणं कुठलं? दादा कोंडकेच्या पिक्चर कुठलं? मला लक्षात नाही आहे, पण मला गाणं लक्षात नाही. हो, आला आला रे गोविंदा आला, तो वाला गाणं. मला त्याचे एक दोन ओळी होऊन जाऊ देत. ना, आता मला लक्षात नाही. एक छोटासा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न. अरे आला आला रे गोविंदा आला, आला आला रे गावदेवी वाला. क्या बात आहे दादा. मला तुझ्याकडनं पण ऐकायला आवडेल की आता जे सगळी गाणी आहेत या सगळ्या गाण्यामध्ये तुझं फेवरेट गाणं कुठलं आहे? माझं फेवरेट गाणं असं की आपलं एक गावदेवीचं दे, आम्ही गावदेवीचं एक सॉन्ग बनवलेलं दहीहंडीचं. दहीहंडीचं. आता ते थोडस लक्षात नाही. दुसरं मूवीचं एखादं गाणं कुठलं तुझं असं फेवरेट आहे दहीहंडीचं? ते आपला एक आपण एक आता खेळ खेळूया, एक छोटासा खेळ. मी तुम्हाला एक वर्ड देईल, एक तुम्हाला मी वर्ड देईल. तो वर्ड तुम्ही कुठल्या पथकाला डेडिकेट कराल? म्हणजे दादा मला तुलाच प्रश्न विचारायचा आहे तो. आता मी वर्डिंग सांगेन तुम्हाला, काही वर्ड देईल, ते वर्ड तुम्ही कुठल्या पथकाला डेडिकेट कराल तर ते मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे? विश्वास. शिवगणेश. सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जिद्द. शिवगणेश. हिम्मत. हिम्मत एक संतानगर. मागच्या टायमाला जे त्यांनी लावताना जी डेअरिंग केली ती आम्ही स्वतः समोर बघितलेले. एकी. शिवगणेशची एकी आहेच. मी त्या पथकाबद्दल कधीच कोणता नाही धरला. दादा तुला विचारायचं आहे. धैर्य. धैर्य शिवगणेश. तुम्ही जर कोणाला आदर्श मानत असाल तर ते कुठलं पथक असेल? आदर्श. नालासोपारा, वसई, विरार, पालघर जिल्ह्यामध्ये. एक बोलू, आपलं जे गोविंदा पथक आहे ते सगळ्यांना सामावून घेणार एक गोविंदा पथक आहे आपलं. की एक म्हणजे एक छोटा मोठा आपलं असं मंडळ कधीच केलेलं नाहीये आणि करणारही नाहीये. सगळे मंडळ आपण एकत्र घेऊन चाललो, कारण का आम्ही दादा वगैरे अशिक्षण वगैरे आहेत सगळे. आणि जी क्षितिज उत्सवाची संकल्पना आहे ती गावदेवीतूनच आलेली आहे. म्हणून आपण एक मंडळ चालवतोय, मग सगळ्या मंडळाला आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या मंडळाला घेऊन चालायचं. तुम्हाला असं काय वाटतं कुठलं पथक असेल जे आदर्श असेल तुमच्यासाठी? आमच्याकडे एकच आदर्श आहे की शिवगणेश. क्या बात आहे. म्हणजे तालुक्याचा राजा ज्याला आपण म्हणतो शिवगणेश असं, आणि पालघर जिल्ह्याचा राजा, हे दोन राजे एकत्र चालतात आणि चालणार आहे पुढे. नक्की नक्कीच. आणि या वर्षी आपण बाप्पाला अशी प्रार्थना करूया की गावदेवी गोविंद पथकाचे या वर्षी यशस्वीपणे पहिल्या प्रयत्नामध्ये 8 थर लागून सुखरूपपणे खाली उतरू देत. आपण अशा आपल्या बाप्पाचरणी प्रार्थना करू. यावर्षी त्यांची जी जर्सी आहे ती यावर्षी गुलालामध्ये राहू देत, हे मी आपण बाप्पाकडे आपण प्रार्थना करूया यावर्षी. आणि सर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपण जे आता दहीहंडी जेवढे ऑर्गनायझर्स आहेत, आपण जिथे जातो सगळीकडे आपल्याला तिकडे वेटिंग करावी लागते भरपूर, 2-2, 3-3 तास वेटिंग करावी लागते. तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? त्यांना काय असतं, काही ठिकाणी असे मुलींचे डान्स वगैरे अशा ठिकाणी आम्ही आता जायचं बंद केलं. आणि जिथे वेटिंग असते तर बघा, आज तुझं पथक आहे, त्याचं पथक आहे, पहिला तो पुढे आलेला आहे तर त्याला तर प्राधान्य द्यायलाच पाहिजे. हो, आयोजकांनी आम्हाला पण शेवटी असोसिएशनवर आहोत आम्ही, आणि येऊन आम्हाला बोलले काय तुम्ही जॅक लावतात आणि आयोजकांना तुम्ही वशिले लावून पुढे येता, तर हे ते योग्य आहे का? नाही. अन्याय होतो तो. हो, म्हणजे जो पुढे आहेत आणि आम्हाला वेटिंगला 1 तास जरी गेला, 2 तास गेला तरी आम्ही वेटिंग करतो, पण तिथे जाऊन त्या आयोजकांना द्या ना आम्हाला चान्स, द्या ना आम्हाला, हे आम्ही हा भाग आम्ही कधी करत नाही, करायला इच्छा होत नाही. कारण आमचं अस्तित्व, आमचं नाव जे आहे ते आम्हाला घालवायचं नाही. आता त्यांनी सांगितलं की
हे क्षितिज जो कार्यक्रम आणि जे काय ठरलं ते आमच्या संकल्पनेतूनच उभं केलं आणि अतुल आम्ही जाऊन 5-6 जण सिटी दादाकडे मांडलेलं आहे हे सगळं. आणि त्याच्यातनंच असोसिएशन पालघर जिल्ह्याची आणि मुंबईची असोसिएशन एकत्र बसून संकल्पना सिटीदादाकडे मांडलेली आणि त्याला मान्यता मिळाली आणि त्याच याच्यातून आता या वर्षीचं 3रं वर्ष आहे. क्या बात आहे. तर त्यामुळे काही गोष्टी गावदेवीकडनं आमच्याकडनं पण बरेच पथकांनी शिकून घेतलेला आहे. आता त्यांचा लाभ त्यांनी घेतलाय कसा घेतलाय तो त्यांना माहिती. आता पालघर बोईसर या साईडची पण पथकं येतात इकडे. येतात हो. मी गेल्यावर 1 वर्षी मी गेलो होतो मीटिंगला अतुल संघाची. मला जाता येत नाही तिकडे. तर तिकडे पण चांगली चांगली पथकं आहेत. पण प्रत्यक्ष जाऊन आम्हाला गोविंदाच्या दिवशी बघायला भेटत नाही हो. की कसे थर लावतात कसे उतरवतात. फक्त इथे येतील आता क्षितिजला. तेवढेच बघायला भेटतील. तर तिकडेही आहेत. तिकडेही माझं मत असं आहे की वेळात वेळ काढून तिकडे जाऊन तुम्ही तिकडेच्या पण 1-2 पथकांचा पत्ता ऍड्रेस अतुलकडनं घ्या आणि त्यांची पण मुलाखत घ्या असं नाही, नक्कीच आम्ही मत आहे. बाप्पाकडे आम्ही हाच प्रयत्न करू की जितकं होईल तितकं आम्ही आपल्या पालघर जिल्ह्याचे सगळे गोविंदा पथक आम्ही व्हिजिट करू, नक्कीच करू. आपल्या पॉडकास्टला इथे आपले अतुल माने सर सुद्धा आलेले आहेत. ते आपल्या गावदेवी पथकाचे प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत. तर सर तुमचं आमच्या पॉडकास्टला खूप खूप स्वागत आहे. तुम्ही थोडा आपल्या क्षितिज उत्सवच्या कारणामुळे तुम्ही बिझी होतात, त्यामुळे तुम्ही आपल्या या पॉडकास्ट थोडं लेट आलात. पण तुमच्याशी पण बोलायला आवडेल मला. थोडक्यात मी बोललेलं करेल तुमच्याशी. तर आपलं जे गावदेवी पथक आहे, गावदेवी गोविंदा पथक, त्याबद्दल मला 2 शब्द तुम्ही सांगावेत की तुम्हाला आपलं पथक किती साली पहिलं उभं राहिलं? माझ्या माहितीप्रमाणे आता आमचे गुरुकाका जे प्रमुख असं हे आहेत प्रशिक्षक आहेत अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तर माहिती दिली असेलच मला हो, दिली भरपूर. तरी आमचं पथक हे 2010 ला आमची सुरुवात झालेली आहे. आणि हळूहळू आमच्या पथकामध्ये मुलं जी वाढत गेली आणि आमचा जो क्रेज झाला एक वेगळा गोल फिरवण्याचा ऍक्च्युअली तो वर्ल्ड रेकॉर्ड आमचा आपला वर्ल्ड रेकॉर्ड नाही करू शकत पण ठीक आहे आपला रेकॉर्ड रेकॉर्ड झाला जो 7 गोल फिरवले मुंबईला. आणि मुंबईमध्ये जाणारे पहिलं पथक पालघर जिल्ह्यातून पहिलं पथक हे पालघर जिल्ह्यातून जाणारं मुंबईला पहिलं पथक मुंबईला की ते पण नारळी पौर्णिमा म्हटलं तिकडे माझगावमध्ये दहीहंडीची पंढरी माझगाव. हो. ओके. तर तिकडे पहिलं जर नारळी पौर्णिमा दहीहंडीचा उत्सव होतो ना तर पहिलं आमचं वसई पालघर मधून आलेलं पहिलं पथक तिकडे गेलं. तो एक आम्हाला अभिमान. नंतर बरेचसे आमचे काकाणी सांगितलेच असतील तुम्हाला. आणि आता गावदेवीच्या मुलांची संकल्पना आहे की कुठेतरी 8ला आम्ही मागच्या 4 वर्षापूर्वी 8 ट्राय करताना एका उठणार तेवढ्यात आम्ही कोसळलो काही याच्यामध्ये. मुलं दमलेली पण होती. रात्री 10:30-11ला तो आम्ही थराचा प्रयत्न केलेला आम्ही. एका साईडला पोलिसांचा प्रेशर, एका साईडला आयोजकांचा प्रेशर होता. पण ठीक आहे यावर्षी मुलांची संकल्पना आहे की आपण यावर्षी कोणत्याही स्पर्धेत भाग न घेता आपण यावर्षी सरावाला जोर करू आणि कुठेतरी 8चे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू. आणि आपलं शेतीचं कसं काम चाललंय? शेतीचा कुठपर्यंत तयारी आली आपली शेतीची? तुम्ही आपल्या असोसिएशन वरती पण सुद्धा तुम्ही आहात तिथे. नाही क्षितिज उत्सव हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म हा दहीहंडी आणि पालघर मी सर्वांना प्रेक्षकांना असं सांगेल की जो प्लॅटफॉर्म उभा केलाय तो आपल्या गावदेवी गोविंदा पथकाने हा जो प्लॅटफॉर्म उभा केला हा आपल्या गावदेवी मधनं आलेला आहे. आपल्या गावदेवी गोविंदा पथकाकडनं ही जी संकल्पना आली आहे क्षितिजदादांपर्यंत ही आपल्या गावदेवी गोविंदा पथकाकडनं ही संकल्पना आली आहे. आणि वसई नालासोपारा वसई विरारच नाही सर्व पूर्ण पालघर जिल्ह्यामधला गोविंदा पथकांना एक ओपन प्लॅटफॉर्म दिलेला आहे. खूप चांगला असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे की प्रो गोविंदाला आपण जाऊ शकत नाही. इकडची पथकं जास्त त्यांना फायनान्शियली इश्यू असतो, खूप सारे इश्यू असतात. पण त्या पथकांसाठी ह्या गावदेवी गोविंदा पथकाने जो हात लावलाय तो खरंच खूप मोलाचा आहे. त्यासाठी मी तुमच्या तिघांचं खूप खूप स्वागत अभिनंदन करतो. आणि त्या असोसिएशन वरती आपले अतुल माने दादा त्यावरती काम करतात. आता कुठपर्यंत आपली तयारी आली आहे? नाही तयारी तर ऑलमोस्ट झालेली आहे आपली 90% तयारी झालेली आहे. आता आपण पालघर जिल्हा मर्यादित ठेवलेला आहे. इव्हन आम्हाला मुंबईपासून अंधेरी मांजऱ्यापासून फोन आलेले की दादा आम्हाला ह्याच्यामध्ये घ्या लीग मध्ये. पण आम्ही बोललो काही कारणास्तव आम्ही आपलं पालघर जिल्हा मर्यादित असलं तुम्हाला आम्ही घेऊ शकत नाही. पण त्यांची अशी पण रिक्वेस्ट आहे की ओपन पण ठेवून द्या आमच्यासाठी एक लीग वसई विरारमध्ये. म्हणजे एवढ्या लेवलला आपली लीगचा म्हणजे सगळीकडे आवड निर्माण झालेली आहे. डहाणू टू नायगाव पर्यंत तो विभाग आहे. तिकडची बरीचशी पथकं आता आपल्याला अटॅच होत आहेत. मागच्या टायमाला 47 पथकं होती, या टायमाला 50च्या वरती पथकं आलेली आहेत.
बापरे. हा, आणि सर्वात अभिमानाची गोष्ट अशी आहे ती क्षितिजदादांना पण जी आवडलेली आहे ती म्हणजे मागच्या वेळी फक्त 6 का 7 महिला पदकं होती. यावर्षी 14 पदकांचा सहभाग झालेला आहे महिला पदकांचा. क्या बात आहे. म्हणजे खूप म्हणजे ही अभिमानाची गोष्ट प्रगती आहे. केलेली आपल्या असोसिएशननी दहीहंडी असोसिएशन पालघर आणि दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ह्या दोघांनीही चांगली इकडे आपल्याला म्हणजे, आणि त्यांची रेफरीची टीम असते ती खूप सर्व, आणि ते पण रेफरी म्हटलं तर सर्व चांगल्या चांगल्या पत्त्यातले आहेत. ताडवाडीतले, माझगाव ताडवाडीतले अरुण सर असतील, जयजवान संजय ढवळे असतील, विजय निकम असतील, कोपटच्या राजामधले समीर पेंडारे असतील, अजित यादव असतील, कमलेश भोईर आहेत यंग उमर खाडीचे, हे चांगली ठाण्याचा राजा राकेश यादव, हे चांगले चांगले सहकारी, निलेश वैती आहेत, जे चांगले चांगले प्रशिक्षक आणि ते तिकडचे आपल्याला रेफरी असतात तिकडे, जेणेकरून एक पारदर्शकता असते. आणि हा प्लॅटफॉर्म इकडच्या पथकांना अजून पण मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. आज जशी लास्ट तारीख होतीच तरी पण कोणी इच्छुक असतील त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करा, अजून तुम्ही सहभाग व्हा. आणि हा जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे 7 थरांचा जो पालघर जिल्ह्यासाठी आहे त्याचा अनुभव सर्वांनी घ्या, असं आमचं एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना. नाही, नक्कीच. आणि दादा खरंच खूप भारी वाटलं तुमच्याशी, थोडंसंच बोललं पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला कसं वाटलं आपल्या पॉडकास्ट मध्ये येऊन, तुम्हाला कसं वाटलं? नाही नाही, खूप छान. आम्ही ऍक्च्युली खरं सांगू का, आम्ही वाटत बघत होतो. आम्ही पॉडकास्टमध्ये तुमच्यासारखे चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्या पॉडकास्टमध्ये येतोय, तर आम्हाला पण खूप अभिमान आहे या गोष्टीचा. आणि आमच्या पथकांचा, म्हणजे माझ्यात असं नाही, सर्व पथकांचा तुम्ही घेताय ते खूप चांगलं आहे. म्हणजे गोविंदा पथकांना तुम्ही एक कुठेतरी चांगल्या लेवलला तुम्ही एक स्तर देता येतो, हे बघून मला पण खूप बरं वाटतं. आणि तुमचं दहीहंडी असोसिएशन तर्फे प्लस गावदेवी गोविंदा पथकातर्फे मी तुमचं पण अभिनंदन करतो, तुमच्या टीमचं अभिनंदन करतो की तुम्ही सर्व गोविंदा पथकावर पोहोचताय. छोटा मोठा असं तुम्ही भेदभाव न करता गोविंदा पथक हे गोविंदा पथक असतं. बरोबर. हे मला खूप अभिमान वाटतं तुमचा. आणि काही आमच्याकडून सहकार्य लागलं असोसिएशन मार्फत या गावदेवी गोविंदा पथक, तर आम्ही तुमच्या सदैव सत्परे तुमच्या सहकार्याला. नक्कीच नक्कीच नक्कीच. आज मी तुमची इथे सर्वांची रजा घेतोय. सो पुन्हा भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन पॉडकास्ट मध्ये. बोल गोविंदा, एक संवाद मनाशी. जय महाराष्ट्र.